दुसऱ्याचं बघून केलं आणि असं वाटोळं लागलं म्हणायचं हे बघा. तर काय पण चवीला भारी एकदम खमंग झाले चवीला, पण दिसायला बेकार दिसते. मी माझं मत सांगते. कसं आहे माहिती आहे, आपण ज्यावेळी दुसऱ्याला एखादा पदार्थ शिकवतो ना, म्हणजे दाखवतो ना, तर अशा पद्धतीनं किरकोळ किरकोळ साध्या साध्या टिप्स सांगायच्या, जेणेकरून समोरच्या ज्यावेळी पहिल्यांदा जरी करत असेल ना, तरी त्याचा पदार्थ बिघडला नाही पाहिजे. कारण साहित्य भरपूर वापरलं जातं, सगळं साहित्याचं मग नुकसान होऊन जातं जर आपण छोट्या छोट्या गोष्टी नाही दाखवल्या आणि फक्त ओबडधोबडच दाखवायला गेलं ना, तर समोरच्याचं बिघडून जातं. असं कधीच करू नये असं माझं मत आहे. आणि आपल्यामुळे दुसऱ्याचं नुकसान होऊ नये असं तर निदान वागू नये माणसानं. तर आज माझ्या बाबतीत पण असंच काहीसं घडलं. पहिल्यांदा तर मी ह्यासाठी लागणारं साहित्य काय काय घेतलं हे सांगते. हे तर मी माझ्या पद्धतीनं साहित्य सगळं घेतलं, जे मला असं वाटलं की ह्यासाठी खमंग वाटेल असं. हिरव्या मिरच्या एक लाल, त्यानंतर हिंग, जिरे, लसूण लसूण भरपूर घालायचे, खमंग वाटते. मीठ आणि हे आता वाटण करून घ्यायचं. तर काय झालं हे मी पहिल्यापासून सांगते. मी यूट्यूबला कधी एक चॅनल बघितलं, त्यांच्याकडे खिचिया पापड म्हणतात. फक्त सगळं साहित्य वगैरे मी माझ्या पद्धतीने घातलं, पण करायची थोडीशी शिजवायची पद्धत की मला त्यांची सोपी वाटली, म्हणून म्हटलं चला तर आमची थोडीशी डबल कामाची आहे, म्हणून म्हटलं सोपी पद्धत आहे तर करून बघावं. तर ह्यासाठी मी मसाला जो काय मला वाटला चांगला तो घातला. त्यानंतर इथं की नाही आता ते लागलंय गरमीनं. सापडलं मावशी पापड खार पण गेली काम केली ती मी काल की नाही डब्यावर ठेवलेली किचन मध्ये. पोरीने कपडे बांधून नेली का काय की त्यात मावशी आपली चूल दिसना झाली. आपण कुठनं फिरून आलास रे? गावाकडनं आपल्या तुळच्या इथनं. तुला होय. तुला काय करायचं विजली बाई आईची चूल. अगं म्हणजे इथं चुळ्या येताना चुळ्या इकडे इकडे खायला लागले. मला थोडं खमंग करायचं होतं म्हणून तेलाची फोडणी टाकली. तेल टाकलं आणि जे काही मी वाटण केलं होतं ते टाकलं आणि त्यानंतर पाणी टाकलं. पाण्याला उकळी आली ते पातेल्यात घातलं आणि त्यात थोडंसं मला अजून पाणी घालायचं आहे, पण त्यामध्ये मला पीठ ॲड करायचं. त्यांनी काय सांगितलेलं, आपण बेसनची पोळी, बेसनचं जे पीठ असतं का नाही बेसनची पोळी करताना तशा टाईप कनी पीठ भिजवायचं. म्हटलं आता ठीक आहे, आता हे सोपं पडते तर त्यांच्या पद्धतीनं आता इथून पुढे करायचं. त्यासाठी पहिल्यांदा मी चूल पेटवली, पातेल्यात कनी पाणी ठेवलं उकळी काढत आणि इथं ह्या आता पाण्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, पापड खार घातला आणि पीठ घातलं आणि परत वरून कनी साधं पाणी घातलं. असं त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी असं पातळ भिजवून घेतलं. पण इथं काय खरी चूक झाली माहिती आहे, मी हे पीठ व्यवस्थित भिजवलं. त्यानंतर त्या पातेल्यावर कनी कसं होतं, पाणी लागलं असं ताट ठेवायला पाहिजे होतं. माझ्याकडे ते नव्हतं आणि मी कनी ते वर असं ठेवलं, म्हणजे बरोबर त्या पातेल्याच्या समान ताट ठेवलं आणि त्यामध्ये ही कनी तयार केलेलं मिश्रण घातलं आणि त्यावर झाकण ठेवलं. त्यामुळे एकतर ते शिजायला वेळ लागला, मग ते शिजेनच बराच वेळ. मग मी ते ताटातलं काढलं. परत आपला कुकरचा डब्बा असतोय की नाही भात लावत्याला, तर ह्या पाण्यात कनी मी ते आपलं स्टँड ठेवलं, भांडी काढायचं जाळ असते बघा ते ठेवलं आणि त्यावर ते कुकरचा डबा ठेवला. असा मला डबल फेर लागला, डबल वेळ लागला आणि टेन्शन एवढं वाढलं. कारण कसं होते काय की त्यात मी मावशीला, काकींना पण माझ्या पद्धतीनं थोडंसं वेगळं करूया म्हणून बसवलं होतं. त्यामुळे ते मावशीला पण हुरहुर लागली होती, कारण तिच्या पद्धतीनं तिला करायचं होतं, मी करू दिलं नव्हतं. मग ते कुकरमध्ये घातल्यानंतर कनी अर्ध्या तासानं व्यवस्थित शिजलं. मग ते मी प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये काढलं आणि चांगलं मळून घेतलं. मग इथंपर्यंत थोडंसं अदलाबदल झाली, पण पीठ व्यवस्थित झालं, मळायला पण आलं. एक घाणं झालंय, घाण्याला दाखवतात ओके. जरासं पाणी घालतात बघा, तुला जास्त असू दे खूप ठेवला तो आता काय बरं. हे आता हे पीठ घातलं कुकरच्या डब्यात, असं पाणी लागायला पाहिजे होतं. त्यानंतर आता झाकण ठेवून जाळं. 2 वेळचे घाणे होतील इतकं पीठ भिजवलं होतं. त्यामुळे पहिला घाणं झाला, दुसरा लगेचच कणी घालून घेतला चुलीवर, म्हणजे हे करतोपर्यंत तिकडं ते शिजलं म्हणून. आणि त्यानंतर गरम होतं म्हणून कणी प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये मळलं आणि त्यानंतर लाटायला घेतलं तर ते इतकं चिकटायला लागलं ना, लाटायलाच येईना. ते तेल लावून मळलं तरी पण लाटायला येईना, म्हणजे काय झालं काय माहीत.
मग परत कणी 15-20 मिनिट ते पीठ गार करत ठेवलं. आणि तुम्हाला माहिती आहे तांदळाचं पीठ कणी लवकर गार होत नाही, त्यामुळे 15-20 मिनिट कणी अर्धा तास गेला. त्यानंतर ते प्लॅस्टिकच्या कागदावर ते लाटलं मोठे मोठे आणि त्यानंतर उन्हात घातले. इथून परत व्यवस्थित असे चांगले पापडासारखे यायला लागले. पण काय झालं, वाळल्यानंतर ना ते असे तुकडे तुकडे पडायला लागले. म्हणजे अख्ख्या पापडाचे कणी असे भेगाळ जसे पडतात का नाही, दुष्काळग्रस्त भागामध्ये जमिनीला कसं पाऊस कमी पडला की ते भेगा पडतात, तसे हे पापडाला झाले. तसेच केले. त्यामुळे टेन्शन एवढं, कारण इतक्या उलाढाली करून पण आपलं नीट नाही झालं म्हणून कणी ते एक उदास होतं. म्हटलं आता संध्याकाळी तोपर्यंत कणी जीवात जीवन होता. त्यामुळे दिवसभर कणी मनात हुरहुर कसं होतं काय होतं काय साहित्य पण भरपूर वापरलेलं, पीठ पण भरपूर वापरलेलं आणि कष्ट पण आमचं भरपूर केलेलं. चला तर रिझल्ट बघूया. तर कणी हे असं हे झालं, फुटलंय, असं तडे गेले. पण आता तळ्यावर फुटत तळ्यावर चांगलं फुलत्यात. खरं ते कणी असं हे झालं, तडे गेले कशा. किती छान फुलले माझं. एकच दुसऱ्याचं बघून केलं की असं होतं. काय फुललंय चांगलं खरं, फक्त करायला कष्ट जास्त पहिल्यांदा केल्यामुळं आणि तडे गेले. म्हणजे त्यातले बारीक सारीक टिप्स आपल्याला माहिती नसतात त्या. पण उद्या आम्ही आमच्या कोल्हापूरच्या पारंपरिक पद्धतीने करणार आहे, तर उद्या जाऊन नक्की करू. काय पुढे कुरकुरीत झालं कसं.